अजून नोकऱ्या नाहीत आणि पिकाचं तर हमीभाव नाहीच नाही आणि विम्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. या 5 वर्षाचं विम्याचं नुकसान पूर्ण बट्ट्याबोळ करून टाकलं आहे विम्याच्या नावाखाली. असे यंदा म्हणजे शेती परवडते काय 2-3 वर्षावर शेती परवडते? शेती तर परवडतच नाही साहेब. कोणत्याच मालाला भाव नाही आहे. शेतीच्या फळबागाला भाव नाही आहे. पिकाला कोणत्याच भाव नाही. त्याच्यामुळं शेती हा एकदम आणि रोजगार लावायचं का नाही लावायचं याच्यात आम्ही विवेचनात आहे सध्या. काल जे संतोष देशमुख भया प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम साहेबांनी जे पत्रकार परिषद घेतली आणि ए टू झेड कहाणी सांगितली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? उज्ज्वल निकम हे चांगल्या पद्धतीमध्ये काम करतील अशी अपेक्षा आहे? नाही, उज्ज्वल निकम तर चांगल्या पद्धतीनं काम करतीलच. या प्रश्नामध्ये हा जो संतोष देशमुखचा हा जो प्रश्न आहे, हा अराजकता किती असावी. एक बीड जिल्ह्याला अतिशय फक्त 5च वर्षात माझ्या